अवकाळी पावसानं शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय। धान्य फळबागा अक्षरशः उद्ध्वस्त झालेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांसह अन्य सूचना केल्या की पंचनामे करावे। अहवाल प्राप्त होताच मदत जाहीर केली जाईल। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी वक्तव्य केलं। खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री या सर्वांनी आमच्या कृषी विभागाला आपल्या सूचना दिलेल्या आहेत की जिथं जिथं या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले आहे यातले सगळे नुकसान भरपाईचे पंचनामे ताबडतोब कृषी विभाग आणि महसूल विभाग एकत्रित करून त्या बाबतीमध्ये अहवाल त्यांनी द्यावा आणि अहवाल मिळाल्यानंतर निश्चित प्रकारे शासन पुढील कारवाई करेल। मंत्री महोदय, आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी बागायतदार जे आहेत त्यांची देखील आंदोलन झालंय 2 दिवसामध्ये, त्यांचं पण नुकसान झालेलं आहे। तर त्याच्या संबंधामध्ये देखील आपल्या माध्यमातून शासनाने निवेदन करणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, मी मागाशी आपल्याला सांगितलं जिथं जिथं जे जे नुकसान झाले त्या सर्व नुकसानीची आपल्याला आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे महसूल विभाग आणि आपला कृषी विभाग याच्या माध्यमातून निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये नुकसान भरपाईचे पंचनामे करून त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मदत केली। भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली। सरकारने धनगर आरक्षणामध्ये लक्ष द्यावं, कोर्टामध्ये आमची भूमिका मांडा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे। धनगर समाजाच्या बाजूने ॲफिडेव्हिट हे हायकोर्टामध्ये दाखल केली, परंतु आमची जी मागणी हायकोर्टामध्ये होती की धनगड नावाची जी जमात राज्यामध्ये आहे ती 0 आहे आणि त्यामुळे 0 जमात असेल तर त्या जागी धनगड समजून तुम्ही आम्हाला एसटीचा दाखला द्यावा। परंतु दुर्दैवानं संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये धनगर समाजाच्याच लोकांनी जातीचे दाखले खोट्या पद्धतीनं खाडाखोड करून धनगडांचे काढले होते आणि फेब्रुवारी 2024ला हायकोर्टामध्ये जी याचिका अंतिम सुनावणीसाठी आली तेव्हा 5 दाखले तेव्हा धनगडांचे जिवंत होते आणि सरकारने आम्हाला तेव्हाही मदत केली, परंतु ते दाखले रद्द झाले नाहीत। आता जे आमचं आंदोलन सुरू आहे, माझी सरकारकडे विनंती आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आता 2 एप्रिल आमची तारीख आहे, सरकारची भूमिका काय नेमकी आम्हाला कळायला पाहिजे। सरकारने मागे आम्हाला कोर्टामध्ये मदत केली, पण आता काय करणार आहे सरकार? 2 एप्रिलला तारीख आहे आणि दुसऱ्या बाजूला लोक रस्त्यावरती उतरलेत, समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।